सिक्स क्वेश्चन आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए ऑन अ नंबर लाईन इज 1. ओके, मग त्यासाठी पहिले नंबर लाईन काढूया आपण. ओके, म्हणजे इथे ए पॉईंट जर का घेतला तर हा 1 वरती आहे. त्यानंतर सांगितलंय व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट फ्रॉम ए. म्हणजे मागचा क्वेश्चन जसा आपण सॉल्व केला त्याप्रमाणेच इथे एक पॉईंट घेऊया बी आणि इथे एक पॉईंट घेऊया सी. ओके, आणि दोघांमधील डिस्टन्स सांगितलं आहे आपल्याला 7. ओके, आता यासाठी आपण एक्स घेऊया आणि यासाठी आपल्याला वाय घेऊया, म्हणजे फाइंड आउट करायला सोपं जाईल. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज इक्वल टू 1 हे आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. मग आता बी घेऊया आपण. बी साठी बी हॅविंग कोऑर्डिनेट एक्स. एक्स असा कोऑर्डिनेट आपण घेतलेला आहे बी वरती की तो लेफ्ट साईडला आहे ए पासून. ओके, त्यामुळे ऑन द लेफ्ट साइड of A at a distance 7 from A. ओके, आता 1च्या लेफ्ट साईडला आहे त्यामुळे 1 इज द ग्रेटर दॅन एक्स. 1च्या लेफ्ट साईडला पाहिलं तर इथे एक 0 येईल आणि 0च्या अजून 6 नंबरवरती हा पॉईंट मिळत आहे आपल्याला, त्यामुळे तो निगेटिव्ह नंबर असणार आहे. निगेटिव्ह नंबर ऑलवेज स्मॉलर दॅन द पॉझिटिव्ह नंबर. ओके, त्यामुळे 1 इज द ग्रेटर दॅन एक्स. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी इज इक्वल टू 7. ही एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. ओके, मग त्याप्रमाणे 7 आहेत, त्यामुळे 7 इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करायची. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1 minus 7. Therefore x is equal to minus 6. Coordinate of point B is equal to minus 6. ओके, आता B जसा काढला तसाच आपल्याला C पण काढायचा आहे. मग आता त्यासाठी ह्याला फर्स्ट नंबर देऊया आणि ह्याला सेकंड नंबर देऊया. ओके, मग सी हॅविंग कोऑर्डिनेट. ओके, त्यासाठी आपण वाय घेतलाय. बी द पॉइंट ऑन द राईट साइड of A at a distance 7 from A. ओके, मग आता 1च्या राईट साईडला आहे त्यामुळे 1 पासून 1 2 3 4 असे नंबर वाढत जातात, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर वाढत जातात. त्यामुळे देअरफॉर वाय इज द ग्रेटर दॅन 1. ओके, अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला अशी दिली आहे, डिस्टन्स बिटवीन ए अँड पॉईंट सी इज इक्वल टू 7 दिली. मग ओके, त्याप्रमाणे देअरफॉर 7 इज इक्वल टू वाय मायनस 1. ओके, कारण की वाय ही मोठी संख्या आहे त्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण सबट्रॅक्ट केली. देअरफॉर वाय इज इक्वल टू 7 प्लस 1. देअरफॉर वाय मिळाले आपल्याला 8. त्याचप्रमाणे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी इज इक्वल टू 8. म्हणजे आपला आन्सर काय होईल तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम ए आर -6 अँड 8. आता क्वेश्चन 7 दिले आपल्याला. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. ओके, मग आता त्यासाठी फर्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा, एव्हरी रंबस इज अ स्क्वेअर. आता हे आपल्याला कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायचं आहे.
आता कंडिशनल फॉर्ममध्ये लिहिताना आपण इफ आणि देनचा वापर करतो. आता या वाक्यामध्ये एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर या वाक्यामध्ये इफ आणि देनचा वापर करून आपल्याला स्टेटमेंट बनवायचं आहे. ओके, मग आता रोम्बस आपल्याला माहीत आहे हा क्वाड्रिलॅटरलचा एक प्रकार आहे, त्यामुळे आपण क्वाड्रिलॅटरलचा वापर करूया. इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, ओके, कॉमा. आता हे एक वाक्य झालं इफ पासून सुरू होणारं. पुढचं देन आता क्वाड्रिलॅटरल आहे पण रोम्बस इज अ स्क्वेअर असं आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे देन इट इज अ स्क्वेअर. ओके, म्हणजे स्टेटमेंटचा प्रकार फक्त बदललेला आहे पण स्टेटमेंटचा अर्थ अजिबात बदललेला नाही. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिले आपल्याला बघा. Angles in a linear pair are supplementary. ओके, आता इफ आणि देनचा उपयोग करूया. इफ द angles are in linear pair. ओके, मग देन they are supplementary. ओके, मग त्याचप्रमाणे थर्ड. आता इथे सुद्धा बघा हे जे वाक्य आपण तयार केलेले त्यानुसार वाक्याचा अर्थ जो आपल्याला दिलेला आहे तो अजिबात बदललेला नाही आहे. अशीच कंडिशन आपल्याला इथं प्रत्येक प्रश्नासाठी वापरायची आहे. ओके, आता त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिला आहे. अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 सेगमेंट्स. ओके, आता अर्थ न बदलता इफ आणि देनचा आपल्याला वापर करायचा आहे. मग इफ द फिगर इज अ ट्रायंगल, देन इट इज फॉर्म बाय 3 सेगमेंट. त्यानंतर चौथं क्वेश्चन दिलं आहे बघा आपल्याला. अ नंबर हॅव्हिंग ओनली 2 डिव्हिजर्स इज कॉल्ड अ प्राईम नंबर. ओके, एकदम सोपं आहे हे. इफ अ नंबर इज हॅव्हिंग ओनली 2 डिव्हिजर्स. ओके, डिव्हिजर्स म्हणजे काय, तर ज्याने आपण भाग देतो अशी संख्या. देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. आता क्वेश्चन 8 दिला आहे. राईट द कन्व्हर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, आता हे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण शिकलेलो आहोत डिटेलमध्ये. फर्स्ट दिलं आहे आपल्याला. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन अ फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज अ ट्रायंगल. ओके, आता हे जे स्टेटमेंट आहे आपल्याला जसं तसं यूज करायचं आहे, फक्त देन नंतरचे स्टेटमेंट आपण इफला जॉईन करून घेऊया आणि इफ नंतरचे जे स्टेटमेंट आहे ते देनला जॉईन करून घेऊया. असं केलं तर त्याला म्हणतात कन्व्हर्ट स्टेटमेंट. ओके, मग पहिलेच आन्सर येईल. इफ द फिगर इज अ ट्रायंगल then the sum of the measures of the angle is 180 degree. ओके, त्यानंतर सेकंड पाहूया. सेकंड क्वेश्चन विचारले आपल्याला. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 angles इज 90 डिग्री देन दे आर कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर. इफच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला देनला जॉईन करायचं आहे, देनच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते इफला जॉईन करायचं आहे.
ओके, आणि अर्थ बदलला नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे सेकंड होईल आपलं, इफ टू अँगल्स आर complement of each other, then the sum of the measures of two angle is 90 degree. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिला बघा आपल्याला, if the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent, okay, then the two lines are parallel. आता वरती जे आपण क्वेश्चन सॉल्व आउट केले त्याचप्रमाणे if the two lines are parallel, then the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent. ओके, त्याचप्रमाणे फोर्थ क्वेश्चनचा आन्सर, फोर्थ क्वेश्चन आहे म्हणजे फोर्थसाठी आपल्याला स्टेटमेंट दिले, इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. ओके, आता अर्थ न बदलता आपल्याला याचा आन्सर करायचा आहे. त्यामुळे इफ द नंबर is divisible by 3, then the sum of the digits of the number is also divisible by 3. Okay, question 9 दिलाय, write the antecedent given part and the consequent part of be proved in the following statement. ओके, त्यासाठी आता फर्स्ट स्टेटमेंट जे दिले त्याचा आपण विचार करूया. फर्स्ट क्वेश्चनमध्ये विचारले आपल्याला, इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, मग आता अँटीसिडेंट म्हणजे असे पार्ट्स जे इथपासून सुरू होतात. ओके, मग त्यासाठी आता इफच्या पुढे आपल्याला सांगितले ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ओके, आता प्रॅक्टिस सेटमध्ये ह्याचा डिटेल आपण अभ्यास केलेला आहे त्यामुळे मी परत रिपीट करत नाही. हे अँटीसिडेंट म्हणजे काय, इफपासून सुरू होणारी जे वाक्य असतात त्याला म्हणतात अँटीसिडेंट. ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ओके, फर्स्टसाठी आता त्यामधीलच कॉन्सिक्वेंट. आता कॉन्सिक्वेंट म्हणजे असं स्टेटमेंट की जे त्यांच्या पुढचं जे वाक्य आहे त्याला म्हणतात कॉन्सिक्वेंट. ओके, तिथे दिले आपल्याला देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे देनच्या पुढील जे वाक्य आहे ते कंटिन्यू करायचे इथे आपल्याला. इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता त्याचप्रमाणे सेकंड स्टेटमेंट वाचू आपण. द डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर.
आता इथं आपल्याला त्यांनी इफ किंवा देन दिलेली नाही बघा. मग आता इथं आपल्याला विचार करावा लागेल. मग आता इथे आता डायगोनल्स म्हणजेच काय तर क्वाड्रिलॅटरल. ओके, मग आता ते आपण वाक्य बनवून घेऊया तसं. इफ अ quadrilateral is a parallelogram, then its diagonals bisect each other. ओके, असं आपण कंडिशनल स्टेटमेंट बनवून घेतलेलं आहे. आता त्यामधून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँटेसिडेंट. आता इफच्या पुढे बघा क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरॅलेलोग्राम एवढं वाक्य आलेलं आहे. ते इथं आपल्याला अँटेसिडेंटमध्ये टाकून द्यायचं. क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरॅलेलोग्राम. ओके, आणि पुढचं आपल्याला विचारलंय कॉन्सिक्वेंट. आता कॉन्सिक्वेंटमध्ये देनच्या पुढील जे वाक्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. ओके, म्हणजे काय होईल इथे. आता इट्स नाही म्हटलं तरी चालेल. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. ओके, क्वेश्चन 10 दिलाय. ड्रॉ अ लेबल फिगर शोइंग इन्फॉर्मेशन इन इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड ड्रॅग द अँटेसिडेंट अँड द कॉन्सिक्वेंट. ओके, आता त्यामधील फर्स्ट क्वेश्चन विचारलं आहे आपल्याला. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, मग आता टू इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण, म्हणजे असा त्रिकोण की ज्याच्या तिन्ही बाजू सेम आहेत. ओके, सपोज हा ABC आहे, ट्रायंगल ABC. आता ही साईड आणि ही साईड इक्वल आहे, त्यामुळे त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल असे म्हणतात. ओके, आणि सेकंड ट्रायंगल तो पण घेऊया, PQR घेऊ लागलं तर. ओके, आता हा पण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ह्याची PQ, QR आणि PR ही साईड सेम आहे. आता हे आपल्याला स्टेटमेंट दिले आहे ते सिम्पलमध्ये दिलेलं आहे. आता कंडिशनल फॉर्ममध्ये आपण स्टेटमेंट ती लिहून घेऊया. ओके, कंडिशनल फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी इफ आणि देन या वर्डचा आपल्याला यूज करावा लागेल. त्याप्रमाणे इफ टू ट्रायंगल्स आर equilateral, then they are similar. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारले ड्रॉ अ लेबल फिगर. त्याप्रमाणे आपण फिगर ड्रॉ केलेली आहे आणि राईट द अँटेसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. आता अँटेसिडेंट आता टू ट्रायंगल्स आहेत. ते आहेत इक्विलॅटरल, त्यामुळे टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. ओके, हे येईल अँटेसिडेंटमध्ये. इफच्या समोरील जे स्टेटमेंट आहे देनच्या आधीपर्यंतचं तर त्याला म्हणतात अँटेसिडेंट. ओके, म्हणजेच आता that is triangle ABC and triangle PQR are equilateral.
त्यानंतर कन्सिक्वेंट, ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, म्हणजे देन नंतरचे जे वाक्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता या वाक्यामध्ये पहिले दे हा शब्द आलेला आहे, पण इथं दे आर सिमिलर म्हटलं तर अर्थ त्याचा नीट लक्षात येणार नाही, त्यामुळे ट्रायंगल हा वर्ड आपण यूज केलेला आहे. ओके, त्यामुळे ट्रायंगल्स आर सिमिलर. दॅट इज ट्रायंगल ABC सिमिलरसाठी हा सिम्बॉल वापरायचा आहे आपल्याला. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. सेकंड स्टेटमेंट दिले आपल्याला, इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल. ओके, आता लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप आहेत ते एकमेकांना, आणि ईच ऑफ देम आर द राईट अँगल. ओके, मग आता लिनियर पेअर, अँगलचा लिनियर पेअर म्हणजे सपोज ही लाईन आहे. ओके, देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल, त्यामुळे हा परपेंडिक्युलर येईल यावरती. ओके, नाव देऊ आपण ह्याला, या लाईनला ADB आणि हा BC होईल म्हणजे. ओके, आता ईच ऑफ देम इज अ राईट अँगल म्हणजे हा पण 90 डिग्रीचा आहे, हा पण 90 डिग्रीचा आहे. आता त्यांनी जे स्टेटमेंट दिले ते कंडिशनल फॉर्ममध्ये दिले, त्यामुळे अँटीसिडेंट काढायला आपल्याला सोपं जाईल. अँटीसिडेंट angles in a linear pair are congruent. ओके, म्हणजे इफच्या समोरील जे वाक्य आहे ते आपण पूर्ण घेतलेलं आहे. दॅट इज, आता इथं अँगल बघा, अँगल ABC हे कॉन्ग्रुएंट आहे, त्यामुळे कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. ओके, त्याप्रमाणेच कॉन्सिक्वेंट त्यांच्या पुढील जे वाक्य आहे ते कंटिन्यू करायचं आपल्याला. ईच ऑफ द अँगल्स is a right angle. That is angle ABC is equal to angle CBD is equal to 90 degree. If the altitude drawn on two sides of a triangle are congruent, then those two sides are congruent. Okay, म्हणजे हा ट्रायंगल काढू आपण. सपोज ABC हा एक ट्रायंगल आहे. आता त्यांनी सांगितले इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स, अल्टिट्यूड्स म्हणजे इथून समोरच्या बाजूवर गेलेली रेख आणि इथं जो अँगल तयार होतो तो 90 डिग्रीचा होतो, त्याला म्हणतात अल्टिट्यूड. ओके, टू अल्टिट्यूड्स सांगितले. इन आणि इम लावतो. तर हे जे दोन अल्टिट्यूड आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच काय, तर त्यांनी सांगितले देन दोज टू साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ओके, म्हणजे BM कॉन्ग्रुएंट टू CN असं असेल तर साईड AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड AC. आता यावरून अँटीसिडेंट ठेवूया आपण.
ओके, इफ समोरील जे वाक्य आहे ते पूर्ण लिहायचं आपल्याला. अल्टिट्यूड्स ड्रॉन on two sides of a triangle are congruent. Okay, so that is in triangle ABC. आता सेगमेंट BM परपेंडिक्युलर टू साइड AC. ओके, म्हणजे बघा सेगमेंट BM जी आहे ती परपेंडिक्युलर साइड AC वरती झालेली आहे. त्यामुळे AMC सेगमेंट CN परपेंडिक्युलर टू साइड AB. ओके, CN AB वरती परपेंडिक्युलर आहे. ANB सेगमेंट BM congruent to segment CN. ओके, म्हणजे ही सेगमेंट BM आहे आणि सेगमेंट CN या दोन्हीही एकरूप आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉन्सिक्वेंट नंतर जे स्टेटमेंट आहे ते इथं कंटिन्यू करायचं आपल्याला. आता तिथं बघा देन नंतर दोज आले. दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. Those two sides are congruent. Okay, that is side AB congruent side AC. Okay, that is side AB congruent to side AC. साइड AB आणि साइड AC या सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.